नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदिनाथ सुरनर आपल्या सर्वांचं लोकसेवा अकॅडमीमध्ये स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत राज्यसेवा राजपत्रित परीक्षेची शॉर्ट इंट्रोडक्शन सिरीज। या सिरीजच्या माध्यमातून आतापर्यंत आपण सेवा पूर्व परीक्षेचं मार्गदर्शन असेल, त्यानंतर पुढे राज्यसेवेचे मुख्य परीक्षेचं स्वरूप, त्यामध्ये आपण लँग्वेज आणि एसे, त्यानंतर आपण जनरल स्टडीज 1 जनरल स्टडीज 2 याबद्दल काही महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाचं डिकोडिंग पाहिलेलं आहे। या माध्यमातून तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाची आता ओळख व्हायला सुरुवात झालेली असेल। त्यानंतर बघा, आता आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचं जे पेपर क्रमांक आपण पाहू शकतो, पुढील पेपर क्रमांक म्हणजेच आपल्यानुसार सामान्य अध्ययन 3 यामधील कोणकोणते विषय आहेत, त्यानंतर यामधील अभ्यासक्रमाचं स्वरूप काय आहे, त्यानंतर आयोगाने आपल्याला कशा प्रकारचा सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे, त्याचबरोबर आपल्याला त्या सिलेबस कशा प्रकारे आपल्या भाषेत डिकोड करता येईल यासाठी आपण या सेशनमधून प्रयत्न केलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या मागीलच्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला आता कुठेतरी ही प्रक्रिया सोपी वाटताना दिसून येत असेल। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावेत आणि आपला प्रवास कशा प्रकारे सोपा करता येईल यासाठी प्रयत्न करावेत। बघा, तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करू। बघा, आजच्या सेशन हा आपलं चॅप्टर 6 असेल आपल्या सिरीजचं, ज्या माध्यमातून आपण काय करणार आहोत की राज्यसेवा मुख्य परीक्षाचा सिलेबस डिकोड करणार आहोत। यामध्ये जनरल स्टडीज 3 चा आपण आज सिलेबस डिकोड करणार आहोत। तर आयोगाने आपल्याला जनरल स्टडीज 3 मध्ये कशा प्रकारचा सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे बघा। यामध्ये आयोगाने पेपर क्रमांक, आता हा आपला एकूणात परीक्षा योजनेनुसार 6व्या क्रमांकाचा पेपर असेल। यामध्ये आपल्याला 250 गुण प्रोव्हाइड केल्याचे आपल्याला दिसून येते। म्हणजे यामध्ये आपल्याला 250 गुणासाठी 20 प्रश्न असतील आणि या पेपरमधील प्रश्नपत्रिकेची रचना कशा प्रकारची असेल हे आपण या सेशनच्या शेवटी पाहू। बघा, यामध्ये आपल्याला म्हटलं की बाबा तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, त्याचबरोबर सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आणि महाराष्ट्राच्या काही भारांशासह म्हटले। आता या अभ्यासक्रमातील सर्व टॉपिक्स आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून देखील अभ्यास करणे तितकेच गरजेचे आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा अभ्यासक्रम वाचला तर तुम्हाला बऱ्यापैकी काही गोष्टी, संकल्पना म्हणाव्या तितक्या क्लिअर होणार नाहीत। त्यामुळे आपण हा अभ्यासक्रम आपल्या भाषेमध्ये कशा प्रकारे डिकोड करू शकतो आणि या ईच अँड एव्हरी टॉपिकमध्ये नेमका आपल्याला कोणत्या टॉपिक्सचा अभ्यास करायचा आहे याचा यामध्ये अभ्यास करणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला आयोगाने सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे, परंतु हा आपल्याला म्हणावा तितका समजत नाही। त्यानंतर आपण पुढे या अभ्यासक्रमावरून जनरल स्टडीज 3 मध्ये कोणकोणते विषय आहेत हे ठरवलं। त्यामध्ये आपल्याला दिसून येते की बाबा अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था व कृषीचा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे। त्यानंतर पुढे सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम आहे। त्यानंतर पुढे पर्यावरण, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आणि आंतरिक सुरक्षा या महत्त्वपूर्ण 5 विषयांचा अभ्यास आपल्याला जनरल स्टडीज 3 मध्ये करायचा आहे। मग आता प्रत्येक विषयावर आपण ते अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमाचं डिकोडिंग, त्यावर आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो, त्याचबरोबर UPSCने यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत यावरून आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग येऊन जाते। त्यानंतर आपण पुढे पाहू। आता बघा, सुरुवातीला आपण भारतीय अर्थव्यवस्थेपासून सुरुवात करू। मग आयोगाने आपल्याला काय म्हटलं आहे की त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे, काय तर भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार, अशा प्रकारे आपल्याला आयोगाने टॉपिक्स दिला आहे। मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं की बाबा सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे म्हणजे नियोजन, मग नियोजन म्हणजे काय, नियोजनाचे प्रकार, मग नियोजनाचे उद्दिष्टे काय असतील, नियोजन कशा प्रकारे साध्य झालं, मग भारताने नियोजनाचा जे प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली, ह्या इतर महत्त्वपूर्ण बाबी, त्याचबरोबर आतापर्यंत राबवलेल्या 12 पंचवार्षिक योजनांमध्ये कशा प्रकारे नियोजनाचा विकास होत गेला
आणि आपण वेगवेगळ्या टप्प्यावर कशा प्रकारे नियोजनाचे विविध प्रकारांचा स्वीकार केला याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये संसाधनाची जमवाजमव म्हणजेच रिसोर्स मॉबिलायझेशन यामध्ये काय करायचे, विविध संसाधनाची कशा प्रकारे आपण जमवाजमव करू शकतो याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा पुढची बाब म्हणजे वाढ व विकास. मग वाढ काय आहे, विकास काय आहे, या बेसिक संकल्पना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत आणि वाढ व विकास याचा आपल्याला एक तुलनात्मक अभ्यास करायचा आहे, जेणेकरून त्यावर आलेला प्रश्न आपला चुकणार नाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला काय बघायचे, 3 मुद्दे दिले होते आयोगाने, ज्यामध्ये वाढ, विकास व रोजगार. मग आपण तसंच घेतलं की वाढ काय आहे, विकास काय आहे आणि रोजगार काय आहे. मग रोजगाराचे प्रकार, रोजगाराच्या अलीकडील समस्या आणि रोजगार निर्मूलनासाठी सरकारने केलेली प्रयत्न, त्याचबरोबर रोजगारावर उपाययोजना आपण कशा प्रकारे करू शकतो याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग कधी कधी असं होईल की वाढ, विकास, रोजगार या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून देखील आयोग आपल्याला प्रश्न विचारेल, तेव्हा आपल्याला त्यावर लिहिता आलं पाहिजे. त्यानंतरचा भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यासक्रमातला दुसरा टॉपिक म्हणजे बघा, सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या. सर्वसमावेशक वाढ ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो बघा. मग यामध्ये आपल्याला बेसिक गोष्टी समजून घ्यायच्यात बघा, जेणेकरून आपल्याला त्यावर काहीतरी लिहिता येईल. मग काय करायचं, सुरुवातीला सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय अभ्यासायचं आहे आपल्याला. त्यानंतर मग सर्वसमावेशक वाढीचे कोणते महत्त्वपूर्ण घटक आहेत त्याचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला मग सर्वसमावेशक वाढीची गरजच काय आहे बाबा. आपल्याला तर माहीत आहे की आपण मागच्या टॉपिक्समध्ये वाढ, विकास, रोजगारासारख्या संकल्पना अभ्यासणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला त्याच्या पुढे जाऊन सर्वसमावेशक वाढीचा अभ्यास करायचा आहे. मग त्याचे घटक काय आहेत, सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय, सर्वसमावेशक वाढीची गरज काय आहे, या सर्व बाबीचा यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर समावेशक वाढीचे काही इंडिकेटर्स असतील, ज्याला आपण निर्देशक म्हणतो, ते कोणते आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे सर्वसमावेशक वाढीपुढे आता काय महत्त्वपूर्ण आव्हाने आहेत. मग सर्वसमावेशक वाढ आपल्याला काही आपल्या पंचवार्षिक योजना, त्याचबरोबर सरकारच्या योजनामध्ये होताना दिसते, परंतु म्हणावी तितकी सर्वसमावेशक वाढ होती का मित्रांनो, तर नाही. मग त्यामुळे त्यापुढे काही महत्त्वपूर्ण आव्हाने आहेत, त्या आव्हानांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं ही 12व्या वार्षिक योजनेच्या घोषवाक्यामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला देखील अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर या पंचवार्षिक योजनामध्ये सर्वसमावेशक वाढीसाठी सरकारने काय महत्त्वपूर्ण प्रयत्न केले याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक म्हणजे सरकारी बजेट, ज्याला गव्हर्नमेंट बजेट म्हणतो, आणि म्हणजेच सरकारी अर्थसंकल्प. मग अर्थसंकल्पामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला सरकारी अर्थसंकल्प म्हणजे काय ही बेसिक टर्मिनॉलॉजी माहीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे आपल्याला अर्थसंकल्पाचीच का गरज निर्माण झाली. आता म्हणजे आपण जर प्रिलाचा अभ्यास केला तर आपण MCQ टाईपमध्ये करतो, परंतु मुख्य परीक्षेला आपल्याला वैचारिक दृष्टिकोन आपल्याला वाढवायचा आहे. मग आहे तसं बाबा का आहे त्याला काउंटर क्वेश्चन करायचे, का, कारणे, म्हणजे स्वॉट ॲनालिसिस प्रकारे असंच का आहे, तसंच का आहे, आपण या अशा प्रकारे वेगवेगळ्या अँगलने त्याचा अभ्यास करायचा आहे. मग पुढे आपल्याला अर्थसंकल्प म्हणजे काय, त्यानंतर त्याची गरज काय, त्यानंतर त्याचे महत्त्वपूर्ण घटक काय, हे देखील अभ्यासायचे आहेत. त्यानंतर बघा, अर्थसंकल्पामध्ये वेळोवेळी बदल होताना आपल्याला दिसून येतात. 2017मध्ये अर्थसंकल्पामध्ये काय महत्त्वपूर्ण बदल झाले, रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प यामध्ये कशा प्रकारचा बदल झाला याचा देखील अभ्यास करायचा आहे. मग आता अर्थसंकल्पाबरोबर आपल्याला विविध तुटीचा अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वपूर्ण तुटी आहेत, मग त्याचबरोबर सरकारी तुटीचं मोजमाप कशा प्रकारे केलं जातं याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, FRBM कायदा, राजकोषीय तूट असेल किंवा महसुली तूट असेल ही कमी करण्यासाठी सरकारने हा कायदा आणलेला होता. मग या कायद्याद्वारे काय सुधारणा झाल्या आणि तूट कमी किंवा घटवण्यात यामध्ये याचं काय योगदान आहे याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपण इथे सरकारी तूट पाहिली, त्यानंतर इतर महत्त्वपूर्ण तुटीचा आपल्याला देखील अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर पुढे आपण आता पाहिलं की सरकारी अर्थसंकल्पाविषयी आतापर्यंत चर्चा केली. त्यानंतर पुढे आपल्याला अर्थसंकल्पाच्या इतर प्रकाराचा देखील काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, आता अभ्यासक्रमातील पुढचा टॉपिक म्हणजे भारतातील जमीन सुधारणा, ज्याला आपण लँड रिफॉर्म असे म्हणतो. मग आपल्याला सुरुवातीला खूप वरच्या बाबीचा विचार न करता सुरुवातीला बेसिक गोष्टी, बाबा जमीन सुधारणा म्हणजे नेमकं काय
ही गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की जमीन सुधारणा विविध आधारावर केली गेली, मग ते आधार कोणते आहेत. त्याचबरोबर जमीन सुधारणाचे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत, मग ते घटक कोणते आहेत. त्याचबरोबर जमीन सुधारणा केल्यामुळे समाजात किंवा आपल्या अर्थव्यवस्थेत कशा प्रकारचे परिणाम झाले याचा विविध अंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर जमीन सुधारणा अंमलबजावणीतील कोणकोणत्या महत्त्वपूर्ण समस्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर भारतातील जमीन सुधारणांना किती प्रमाणात यश मिळालेलं आहे आणि ती कितपत यशस्वी ठरलेली आहेत याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर अलीकडे सरकारने जमीन सुधारणा करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत त्याचा देखील अभ्यास करायचा आहे, ज्याद्वारे अलीकडे डिजिटल माध्यमातून सरकार काही विविध योजना आणतं आणि त्याचा जमीन सुधारणामध्ये कशा प्रकारचा उपयोग होतो याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे आपण विविध अंगाने प्रत्येक अभ्यासक्रमातील टॉपिक्सचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे अर्थव्यवस्थेतील उदारीकरणाचे परिणाम, त्याचबरोबर औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्याचे परिणाम आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग आता सुरुवातीला आपल्याला उदारीकरण काय आहे हे माहीत असणे गरजेचे आहे. आपल्याला माहीत आहे की आपण नवीन आर्थिक धोरणानुसार उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणचा आपल्याला LPG धोरणाचा आपण स्वीकार केला. मग त्यामधील उदारीकरण म्हणजे काय बाबा, उदारीकरणाचे टप्पे कोणते आहेत याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर त्याचा कशा प्रकारे परिणाम झाला याचा देखील अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण औद्योगिक धोरणे आहेत त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्या धोरणामध्ये कशा प्रकारे बदल होत गेला याचा देखील आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग औद्योगिक विकासाचे कोणकोणते महत्त्वपूर्ण टप्पे होते, कशा प्रकारे टप्प्यागणिक औद्योगिक विकास होत गेला याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर औद्योगिक धोरणाचे यश आणि अपयश, मग आपण तर विविध औद्योगिक धोरणाची अंमलबजावणी केली, विविध औद्योगिक धोरणे प्रत्यक्षात आणली, परंतु ते कितपत यशस्वी किंवा अयशस्वी झाले हे देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्पेशल इकॉनॉमिक झोन असेल, मग तो काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, त्यानंतर त्याची स्थापनेची प्रक्रिया काय आहे, त्याची भारतातील सद्यस्थिती काय याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. अलीकडे भारत सरकारने राबवलेल्या महत्त्वपूर्ण प्रोजेक्टपैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मेक इन इंडिया, याचं आपल्याला स्वरूप, वैशिष्ट्ये, फायदे आणि त्याचं भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान याचा देखील अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचं टॉपिक आपल्याला पाहायला मिळालं पायाभूत सुविधा, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. मग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कशाचा समावेश होतो तर बघा, ऊर्जा असेल, बंदरे असतील, रस्ते, विमानतळ, रेल्वे या विविध क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांची सद्यस्थिती काय आहे, त्याच्या समस्या काय आहेत, त्याचबरोबर त्याच्यावर सरकारने काय उपाययोजना आणलेल्या आहेत, कोणते विविध उपक्रम राबवले आहेत आणि आपण पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणखी काय करू शकतो या सर्व बाबीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग त्यानंतरचा टॉपिक आपण गुंतवणूक प्रतिमाने म्हणून पाहू शकतो. यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट मॉडेलचा अभ्यास करायचा आहे. मग इन्व्हेस्टमेंट मॉडेल म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मग आपल्याला अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट मॉडेलची गरज का निर्माण झाली याचा अभ्यास करायचा आहे. मग इन्व्हेस्टमेंटचे आपल्याला विविध स्रोताचा देखील काय अभ्यास करायचा आहे. मग इन्व्हेस्टमेंटचे सोर्सेस कोणते महत्त्वपूर्ण आहेत ह्या बाबी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहेत. मग आपण म्हणतो की बाबा गुंतवणूक मॉडेल, मग गुंतवणूक मॉडेलचे नेमके प्रकार कोणते आहेत, PPP असेल किंवा इतर महत्त्वपूर्ण प्रकार असेल, त्या सर्व मॉडेलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आपल्या देशांतर्गत गुंतवणूक मॉडेल कोणते आहेत या बाबी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये आपण सार्वजनिक, खाजगी अशा प्रकारचे आपण गुंतवणुकीच्या पद्धती पाहतो. त्यानंतर पुढे आपल्याला परकीय गुंतवणूक मॉडेलांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि परकीय गुंतवणूक मॉडेलचं आपण कशा प्रकारे स्वीकार केला किंवा त्याची सद्यस्थिती काय आहे, त्याचे फायदे तोटे यासारख्या विविध दृष्टिकोनातून याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचं पुढं आपल्याला यामध्ये आपण बघू शकतो की FDI, FDI काय आहे, FII काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेला तोटे काय आहेत. त्याचबरोबर FDIमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत काही आपल्याला इनोव्हेशन होताना दिसतात, अर्थव्यवस्थेला फायदा होताना दिसतो. मग तो कशा प्रकारचा आहे किंवा विविध क्षेत्रामध्ये FDIची सद्यस्थिती काय आहे, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला FIIचा देखील अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गुंतवणूक मॉडेल तर आपण पाहिले, त्यानंतर आपल्याला क्षेत्रनिहाय म्हणजेच कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल किंवा इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये गुंतवणूक मॉडेलचं आपल्याला काय बघायचं आहे की
योगदान पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्लस्टर आधारित गुंतवणूक मॉडेलचा देखील अभ्यास करायचा आहे. म्हणजेच विविध क्लस्टरमध्ये कशा प्रकारे आपण गुंतवणूक मॉडेलचा वापर करू शकतो. त्यानंतर आपल्याला शेवटी भारताने अवलंबलेले महत्त्वपूर्ण गुंतवणूक मॉडेलचा देखील यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा आपण पुढील टॉपिककडे वळू. आता अशा प्रकारे आपण जनरल स्टडीज 3मध्ये अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे अभ्यासक्रम आयोगाने प्रोव्हाइड केलेला होता आणि तो आपल्या सोप्या भाषेत कशा समजून घेतला हा थोडक्यात पाहिला. आणि यावरून आपल्याला समजून चुकले की बाबा की अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये नेमकी काय करायचे आहे. त्यानंतरचा टॉपिक बघा आपण त्याला कृषी म्हणतो. आयोगाने असं अर्थव्यवस्था कृषी असं सेग्रिगेशन कुठं केलं नाही, परंतु आपल्याला सोपं जावं, समजावं आणि आपल्याला स्लॅबसचं पूर्ण अंडरस्टँडिंग व्हावं, त्याचबरोबर आपल्याला अभ्यासक्रमाला एक दिशा यावी, यामुळे आपण असं सेग्रिगेशन केलेलं आहे. मग आता कृषीमध्ये आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे बघा. मग कृषीवरचा अभ्यासक्रम काय आहे आणि यावर प्रश्न कसे येतात त्या देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. आता यामध्ये काय म्हटलं की बाबा सुरुवातीला कृषीमध्ये देशाच्या विविध भागातील मुख्य पिके, त्यानंतर पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन व सिंचनाच्या पद्धती, साठवण शेती म्हणजे आपण याला साठवण स्टोरेज म्हणतो, साठवण, त्यानंतर उत्पादनाची वाहतूक व विपणन, त्याच्या मर्यादा, संबंधित अडचणी आणि शेतकऱ्याच्या सहाय्यासाठीचे जे ई तंत्रज्ञान आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले जातील असं आयोगानं त्याच्या स्लॅबसमध्ये म्हटलेलं आहे. मग आपल्याला त्यामध्ये नेमकं काय करायचं आहे तर बघा आपल्याला सुरुवातीला देशाच्या विविध भागातील प्रमुख पिके व पीक पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. देशाच्या निरनिराळ्या भागात आपण पाहू शकतो की बाबा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात आणि मग त्यांच्या पिकांच्या विविध पद्धतीने आपण काय होतो शेती करताना दिसून येतो. मग आपल्याला सुरुवातीला या पीक पद्धतीचं महत्त्व पाहायचं आहे. त्यानंतर पीक पद्धतीचे प्रकार पाहायचे. मग पीक पद्धतीमध्ये बदल होताना आपल्याला दिसतात आणि अलीकडे पीक पद्धतीमध्ये आपल्याला कुठेतरी त्याला अधोगती किंवा आपण असं म्हणू शकतो अडचणी येताना दिसतात. मग त्या सर्व बाबीचं आपल्याला कारणे देखील अभ्यासायचे आहेत. त्यानंतर पीक पद्धतीचे घटक बघायचे आहेत आणि त्याचे अलीकडील प्रवृत्ती आणि त्याचे परिणाम अशा विविध अंगाने आपल्याला काय करायचं आहे भारतातील प्रमुख पिके व पीक पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा कृषीचा पिकानंतरचा महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सिंचनाचे विविध प्रकार व सिंचनाच्या साठवणूक प्रणाली आपल्याला अभ्यासायच्या आहेत. यामध्ये आपल्याला सिंचनाच्या महत्त्वपूर्ण पद्धती आपण जर पाहिलं तर आपल्याला समजून येतं की देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावांनी सिंचनाच्या पद्धती आपल्याला दिसून येतात. जसे की राजस्थानमध्ये जोहड असेल किंवा देशामध्ये विविध भागामध्ये विविध प्रकारे सिंचन केले जातं, ज्यामध्ये तळी तलाव असतील किंवा विहिरी असतील. मग सिंचनाचे काही महत्त्वपूर्ण स्रोत असतील. मग सिंचनाशी संबंधित काही समस्या आपल्याला पाहायला मिळतं की बाबा जितकी आपली लँड आहे तेवढी इरिगेटेड आहे का तर नाही. मग आपण काय करतो जल साठवणुकीचा आपल्याकडे तुटवडा आहे, या विविध समस्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सिंचनातील प्रगती, सरकारने विविध धरणे कालवे या माध्यमातून सिंचनाला कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर सिंचनाचे पर्यावरणावरील परिणाम. आता बघा जे महत्त्वपूर्ण राज्य आहेत पंजाब हरियाणा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या आपल्याला सिंचन होताना दिसते पिकासाठी, परंतु यामध्ये भरपूर काही पर्यावरणावर परिणाम होतात. बघा जमीन खारवट होत असेल, त्यानंतर बघा विविध रसायने आणि पेस्टिसाइड किंवा तणनाशके वापरल्यामुळे तेथील भूजलामध्ये देखील काय होत आहे विषारी पदार्थाचं प्रमाण वाढत आहे. मग अशा प्रकारे आपल्याचं त्याचं पर्यावरणावरील परिणाम पाहायचे. त्यानंतर सिंचनाची काय गरज आहे आणि राष्ट्रीय जल धोरण कशा प्रकारे सरकारने राबवलं, त्यानंतर त्याचे उद्दिष्टे काय आहेत आणि त्याचा कशा प्रकारे सिंचनाला फायदा होतो, या विविध अंगाने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे कृषी उत्पादनाची वाहतूक व विपणन. आपल्याला माहीत आहे की आपण कृषीचं तर उत्पादन करतो, मग वाहतूक आणि विपणनाच्या आपल्याला विविध समस्या आणि संबंधित अडचणी येताना दिसतात. मग या बाबतीत आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या किती प्रमाणात शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात, त्याचबरोबर त्या किती निष्पक्षपणे कार्य करतात, त्यापुढे असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण समस्या असतील, त्यांना काही आव्हाने असतील, याचा विविध बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि वृत्तपत्रामध्ये डे टू डे यासारख्या मुद्द्यावर आपल्याला न्यूज येताना दिसून येतात. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी काही गव्हर्नमेंट ई तंत्रज्ञान लॉन्च करतं,
त्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे अलीकडील रिसेंट ई टेक्नॉलॉजी असतील ज्याचा आपल्याला कशासाठी शेतकऱ्यांना फायदा होतो या सर्व बाबीचा यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, आता यामध्ये काय करतं सरकार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनुदान देतं. त्याचबद्दल इथे आपल्याला अभ्यासक्रमात विचारलं आहे की बाबा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुदान आणि किमान आधारभूत किमतीशी संबंधित मुद्दे, सार्वजनिक वितरण प्रणाली, त्याची उद्दिष्टे, कार्यपद्धती, मर्यादा, सुधारणा, सिल्की साठा, अन्न सुरक्षाची समस्या, तंत्रज्ञान मोहीम व पशुपालनाचे अर्थशास्त्र असं आपल्याला अभ्यासक्रमात म्हटलं आहे. मग आपण याला आपल्या सोप्या भाषेत समजून घेऊ. बघा, सुरुवातीला सरकार आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कृषी अनुदान देतं, त्याचबरोबर किमान आधारभूत किमती आपल्याला पिकासाठी प्रोव्हाइड करतं. मग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे कृषी अनुदान आहे त्यासमोरील काय समस्या आहेत, आव्हाने आहेत आणि ते कितपत शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतं या विविध बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर मिनिमम सपोर्ट प्राईज ज्याला किमान आधारभूत किंमत म्हणतो आणि त्याच्या संबंधित मुद्दे आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. मग त्यानंतर कृषी किंमत धोरण या धोरणाचा देखील यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, अनुदान देण्यामागील कारणे, त्याचबरोबर अनुदानाचे प्रकार, त्याची व्याप्ती, समस्या आणि WTO कराराशी संघर्ष, सार्वजनिक वितरण प्रणाली, मग त्याची उद्दिष्टे, कार्यपद्धती, मर्यादा, पुनर्रचना अशा विविध अंगाने या मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा, PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ज्याला आपण गावाकडे राशन दुकान असे म्हणतो, त्यामधून आपल्याला काय होतं की बाबा गरीब किंवा गरजू लोकांना सरकार कमी किमतीत अन्नधान्याचं वितरण करतं. मग त्यासमोरील काही त्रुटी असतील, समस्या असतील, सुधारणा असतील, उपाय किंवा सरकारचे प्रयत्न याचा विविध बाबीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बफर स्टॉक ज्याला आपण सिल्की साठा म्हणतो, मग भारतात सिल्की साठा किती आहे, वखार महामंडळ त्यासाठी कशा प्रकारे काम करतं, या सर्व बाबीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे अन्न सुरक्षा संबंधित मुद्दे. आता आपल्याला अन्न सुरक्षा हा खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला बघा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा असून देखील देशाच्या विविध भागामध्ये आपल्याला अन्न तुटवडा असताना दिसून येतो. मग त्याच बाबतीत आपल्याला अन्न सुरक्षा संबंधितचे मुद्दे अभ्यासायचे आहेत. त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, त्यानंतर इतर शासकीय उपक्रमाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात कशा प्रकारे अन्नाचं वितरण केलं जातं याचा अभ्यास यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर या संबंधित काही शासकीय उपक्रम असतील त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अॅनिमल हजबंड्री, यालाच आपण पशुपालनाचे अर्थशास्त्र म्हणतो. मग यामध्ये काय बाबा, खर्च उत्पादन, रोजगार निर्मिती, ग्रामीण अर्थव्यवस्थेतील योगदान. बघा, पशु अर्थशास्त्राचं खर्च उत्पादन, त्याचबरोबर रोजगार निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये काय योगदान आहे हे पाहायचं आपल्याला. आपण पाहू शकतो की बाबा शेतीसोबत आपण जोडधंदा म्हणून काय करतो, पशुपालनाचा सोर्सेस म्हणून वापर करतो. मग पशुपालनाचं आपलं अर्थव्यवस्थेतील महत्त्व काय आहे, त्याचं समाज जीवनातील काय महत्त्व आहे. त्यामुळे अलीकडे शेतकऱ्यांना शेतीबरोबर एक सेकंडरी उत्पादन म्हणून कशा प्रकारे मदत झाली आहे या विविध अंगाने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर शेवटी भारतीय अन्न प्रक्रिया व संबंधित उद्योग यांची आपल्याला व्याप्ती, महत्त्व, स्थान, प्रतिवाहन म्हणजेच अपस्ट्रीम, त्यानंतर अनुवाह म्हणजे डाऊनस्ट्रीम, आवश्यकता, पुरवठा, साखळी व्यवस्थापन याचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला आपण बघू शकतो की भारतात खूप मोठ्या प्रमाणात फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत. मग त्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीबद्दल आपल्याला त्याची व्याप्ती, महत्त्व, स्थान, त्याची अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम, त्याचबरोबर पुरवठा आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट या सर्वांचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे आपण जनरल स्टडीज 3 मध्ये आपण सुरुवातीच्या विषयाचं म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था आणि कृषी यामधील अभ्यासक्रम आणि त्यामध्ये नेमकं करायचे काय याविषयी थोडक्यात माहिती पाहिली. आता त्यावर UPSCने कशा प्रकारे प्रश्न विचारले होते जेणेकरून आपल्याला राज्यसेवेच्या पुढील मुख्य परीक्षेमध्ये त्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारतील याविषयी बेसिक आयडिया येईल. बघा, आता यावर काय म्हटलं की बाबा भारतात सतत वाढत असलेल्या अन्नधान्य महागाईची कारणे कोणती आहेत, या प्रकारच्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी RBIच्या चलनविषयक धोरणाच्या प्रभावीतेवर टिप्पणी द्या. त्यानंतर आता हा प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला यामध्ये कशा प्रकारे आपण सॉल्व केला असता.
बघा, भारतात सतत वाढत असलेल्या अन्नधान्य महागाईची आपल्याला कारणं. मग अन्नधान्य महागाई, आपण अन्न सुरक्षामध्ये बघितलं की बाबा अन्नधान्य महागाई का वाढत आहे, त्याची कारणे काय आहेत हे माहीत असायला पाहिजे. त्यानंतर पुढे हा क्वेश्चनला पहिली डिमांड आहे. त्यानंतर या प्रकारच्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी RBIच्या चलनविषयक धोरणाच्या प्रभावितेवर टिप्पणी करा. मग बघा, अन्नधान्याच्या महागाईमध्ये वाढ होती, मग यासाठी RBI कशा प्रकारे पावले उचलतं, कशा प्रकारचे सोल्युशन काढतं, यावर आपल्याला हा प्रश्न येताना दिसून येतो. मग आपल्याला RBIच्या चलनविषयक धोरणाची प्रभाविता आणि अन्नधान्य महागाई या सर्व बाबीची माहिती असेल तर आपण व्यवस्थित उत्तर लिहू शकतो. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न, देशाच्या काही भागात जमीन सुधारणा. बघा, अभ्यासक्रमातीलच टॉपिक्सवरून प्रश्न विचारलेला आहे. देशाच्या काही भागात जमीन सुधारणांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोणते घटक जबाबदार होते, सविस्तर सांगा म्हणते. बाबा, आपण पाहिलं की बाबा पश्चिम बंगाल असेल किंवा इतर महत्त्वपूर्ण राज्यामध्ये जमीन सुधारणासाठी खूप मोठे प्रयत्न केले. मग जमीन सुधारणाची कशा प्रकारे यशस्वी अंमलबजावणी झाली आणि त्या अंमलबजावणीस जबाबदार कोणते घटक होते, हे जर बाबी आपल्याला माहीत असतील तर आपण याचं व्यवस्थित उत्तर लिहू शकतो. त्यानंतर पुढे बघा, भारतातील शेती क्षेत्रातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुदाने. आताच आपण पाहिलं की भारतातील शेती क्षेत्रातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुदाने कोणती आहेत, म्हणजेच डायरेक्ट इनडायरेक्ट सबसिडीज कोणती आहेत हे माहीत असायला पाहिजे. त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेने कृषी अनुदानाच्या संदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चर्चा करा. मग आपण जो शेतकऱ्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट सबसिडी देतो त्यावर काय घेतलं आहे, WTOने आपल्याला आक्षेप घेतलेला दिसून येतो. मग तो आक्षेप का घेतलेला आहे, त्याचबरोबर सरकार कशा प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुदान देतो, या बाबीचा जर आपला अभ्यास असेल तर आपण हे प्रश्न सोडवू शकतो. आपल्याला यावरून एक गोष्ट समजून येते की तुम्हाला अभ्यासक्रमाचा ईच अँड एव्हरी टॉपिक्स आणि सब टॉपिक्स माहीत असेल तर त्यावरील प्रश्न सोडवणे तितके अवघड जात नाही. तर बघा मित्रांनो, पुढचा विषय म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ज्याला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणतो. मग विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये अभ्यासक्रमामध्ये आपल्याला आयोगाने कशा प्रकारचा सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे तो पाहू आणि त्यावर आपण आपल्या भाषेत डिकोड करू. बघा, विज्ञान व तंत्रज्ञान यामध्ये काय म्हटलं आहे, घडामोडी, आपण ज्याला म्हणतो चालू घडामोडी, त्याचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील त्याचे परिणाम आपल्याला अभ्यासायचे आहेत. बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये विविध घडामोडी होतात, त्या घडामोडी आपल्याला रिसेंट ज्या झाल्या त्या माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आपण अप्लाइड सायन्स टेक्नॉलॉजी असं म्हणू शकतो की मग त्याचं आपलं दैनंदिन जीवनात त्याचं उपयोजन आपण कसं करतो आणि दैनंदिन जीवनावर आपल्याला त्याचे कशा प्रकारे परिणाम होताना दिसून येतात. आपल्याला माहीत आहे की विविध क्षेत्रामध्ये अलीकडे आपल्याला बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा जैवतंत्रज्ञान म्हणू शकतो, या माध्यमातून आपल्याला काय होते, खूप साऱ्या गोष्टी काय आता आपल्याला सोप्या होताना दिसून येतात. त्यामधून मानवाचे जीवन कुठेतरी सुकर होताना दिसते. त्याचबरोबर मानवासमोर यामुळे आव्हाने देखील निर्माण झालेली आहेत, ज्या उदाहरणार्थ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, याबद्दल आपल्याला यामध्ये सर्व बाबीचा अभ्यास करायचा आहे. मग यामध्ये काय करायचं आपल्याला, नेमकं दैनंदिन जीवनातील घडामोडी, त्याचे उपयोग व परिणाम अभ्यासायचे. त्यानंतर अन्नातील रसायने, फूड ॲडिक्टिव्ज म्हणून काय बघा, अजिनोमोटोसारखे आपण अन्नामध्ये पदार्थामध्ये त्याचं समावेश करतो, मग ते कोणती रसायने आहेत. त्यानंतर पुढे औषधे, विविध औषधे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केली जातात, मग ती कोणती आहेत, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय आहेत. त्यानंतर स्वच्छता करणारी द्रव्ये, आपण त्याला डिटर्जंट, जसं की साबण असेल, कृती डिटर्जंट असेल. त्यानंतर जलमृदू करणारी द्रव्ये, पाणी शुद्धीकरण, अशा प्रकारे आपण दैनंदिन जीवनामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं उपयोजन कशा प्रकारे करतो आणि त्याचे जीवनावर कशा प्रकारे परिणाम आहेत, या बाबीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी, तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे. आता बघा, सुरुवातीला यामध्ये काय अभ्यासायचं आपल्याला, विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी, ज्यामध्ये काही महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञांनी आपलं मोलाचं कॉन्ट्रिब्युशन केलं आहे, ज्यामुळे काय झाले, आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये भर पडताना दिसून येते. त्यामध्ये काय बघा, चंद्रशेखर वेंकटरमण असतील, जगदीश चंद्र बोस असतील, मेघनाद साहा असतील, त्याचबरोबर अब्दुल कलाम, त्यानंतर विक्रम साराभाई, CN राव यासारख्या महत्त्वपूर्ण ऑनरेबल व्यक्तींनी आपलं सायन्स आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये योगदान दिलं. मग त्यांची कामगिरी कशा प्रकारची आहे, त्यांनी कोणते शोध लावले आणि त्याचा मानवाला किंवा आपल्याला
समाज जीवनात मानव जीवनात कशा प्रकारे फायदा झाला या विविध अंगाने याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला माहीत आहे की तंत्रज्ञानाचं स्वदेशीकरण होत आहे. आता आपण स्वतःहून नवीन नवीन टेक्नॉलॉजी इनोव्हेट करत आहोत. मग त्या कोणत्या आहेत याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा होणारा विकासाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, त्यानंतर त्याचे आपल्याला समाज जीवनावर वेगवेगळ्या अंगांनी विचार करून अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान या क्षेत्रात जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता हक्काशी संबंधित समस्या आपल्याला अभ्यासाचे आहेत. मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपल्याला माहीत आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा महत्त्वपूर्ण भाग आहे. मग त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, त्याच्यामुळे आपल्याला कशा प्रकारे मदत झाली आहे आणि त्यामुळे काही महत्त्वपूर्ण समस्या असतील, आव्हाने निर्माण झाले त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. अगदी त्याचप्रमाणे अवकाश असेल, संगणक असेल, रोबोटिक्स असेल, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये आपल्याला विविध अंगाने अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं काय म्हटलं की बाबा बौद्धिक मालमत्ता हक्काशी संबंधित समस्या आपण बघू शकतो. पेटंट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. आपण एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या बाबीचं इनोव्हेशन केलं असेल तर तो आपलं स्वतःच्या नावावर पेटंट तयार करतो. मग त्या पेटंटच्या समस्या काय आहेत, मग अलीकडे काय होते बघा, पेटंटची पायरसी होते, चोरी होते. मग त्याचबरोबर जे मूळ इनोव्हेटर आहे त्याला कुठेतरी तोटा होताना दिसतो. या बाबीचा सर्व बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आंतरराष्ट्रीय मानके काय आहेत, राष्ट्रीय मानके काय आहेत, त्यानंतर आपल्याला WTO सारख्या संघटनामध्ये याबद्दल काय म्हटले आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण आता पाहिल्याप्रमाणे अवकाश तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, नॅनोतंत्रज्ञान, रोबोटिक्स, संरक्षण आणि अणुतंत्रज्ञान या विविध बाबीचा आपल्याला विविध अँगलने अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये समस्या, आव्हाने, त्यानंतर सरकारने त्या सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याची सद्यस्थिती आणि आपण ते कशा प्रकारे आणखी इम्प्रूव्ह करू शकतो या विविध बाबीचा यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बौद्धिक संपदा हक्क ज्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतो, ज्यामध्ये मग त्याची गरज काय आहे, त्याचे प्रकार काय आहे, भारतातील व्यवस्था काय आहे, आंतरराष्ट्रीय करार आणि त्याची अलीकडील मुद्दे अशा विविध बाबीचा अभ्यास करायचा आहे. मग बौद्धिक संपदा हक्कामध्ये त्याची गरज काय आहे बाबा, त्याचे प्रकार काय आहे, त्याची व्यवस्था कशा प्रकारची आहे, त्यानंतर त्या संबंधित आंतरराष्ट्रीय करार काय आहेत आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी संबंधित अलीकडील काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आता बघा सायन्स टेक्नॉलॉजीवर कशा प्रकारे प्रश्न येतात थोडक्यात पाहू. बघा यामध्ये काय म्हटलं आहे बाबा, लघुग्रह म्हणजे काय. आपल्याला बेसिक गोष्ट जर माहीत असेल की लघुग्रह आपण खूप जास्त विचार करतो, जास्त वाचण्याचा प्रयत्न करतो, पण जनरली काय बघा एकदम सिम्पल गोष्टीवर प्रश्न येतात, उथळ प्रश्न येताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आपण आता वरी पाहिल्याप्रमाणे स्पेस टेक्नॉलॉजी बाबतीत थोड्या बाबी आपण अभ्यासल्या असत्या तर आपल्याला हा क्वेश्चन सुटला असता. मग त्यानंतर बघा पुढं काय म्हटलं आहे, त्याच्यामुळे जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका किती वास्तविक आहे. त्यानंतर अशा पद्धतीने धोका टाळण्यासाठी कोणत्या धोरणाचा विकास करण्यात आलेला आहे. मग लघुग्रह काय, त्याचा जीवसृष्टीवरील धोका काय आणि त्यासाठी केलेल्या उपाययोजना काय आहेत, या विविध अंगाने आपण जर अभ्यास केलेला असेल तर आपल्याला हा प्रश्न इझी जाईल. त्यानंतर पुढे बघा, सध्याच्या इंधनाच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी सूक्ष्मजीव कोणत्या अनेक मार्गांनी मदत करू शकतात यावर चर्चा करा. बघा आपल्याला माहीत आहे की अलीकडे इंधनाची खूप मोठ्या प्रमाणात काय आहे समस्या आहे. मग आपण रिन्युएबल एनर्जी आहे का, आपलं इंधनामध्ये आपण रिन्युएबल एनर्जीचा म्हणावा तितका वापर करत नाही बघा. मग आपण जे ट्रॅडिशनल इंधन आहे जसं पेट्रोल असेल, डिझेल असेल त्याचाच मोठ्या प्रमाणात वापर करतो. परंतु अलीकडे काय झाले बघा, विविध सूक्ष्मजीवाच्या माध्यमातून आपण काय करत आहोत, इंधनाची निर्मिती करत आहोत. मग कशा प्रकारे सूक्ष्मजीव अनेक मार्गाने आपल्याला इंधन अवेलेबिलिटी करून देण्यात मदत करतात याचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. अभ्यास असेल आपला तर आपण यावर उत्तर लिहू शकतो आणि त्यावर चर्चा करू शकत असतो. मग चर्चा करा इथं असं म्हटलं की आपल्याला त्यावर आपलं ओपिनियन थोडक्यात स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे आता पुढचा सब्जेक्ट्स म्हणजे पर्यावरण. त्यामध्ये काय म्हटलं बघा, पर्यावरणामध्ये नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर संवर्धन,
ज्याला आपण कन्झर्वेशन म्हणतो, त्यानंतर पर्यावरणीय प्रदूषण पोल्युशन, त्यानंतर पर्यावरणीय आघात निर्धारण ज्याला इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट असे देखील म्हणतो. मग आपल्याला सुरुवातीला यामध्ये जैवविविधतेचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये जैवविविधतेचे प्रकार काय आहेत बाबा, जैवविविधतेचं महत्त्व काय आहे, जैवविविधता नष्ट होण्याची कारणे. आपल्याला माहिती आहे की जैवविविधता हा आपल्या पृथ्वीवर विविध देशामध्ये जे काही मेगा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत त्यामध्ये आपण भारत हा गणला जातो. या बाबी आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर जैवविविधतेचे प्रकार कोणते आहेत, त्याचं महत्त्व काय, आणि अलीकडे मानवाच्या हव्यासामुळे किंवा नैसर्गिक असेल किंवा मानवनिर्मित कारणामुळे आपल्याला जैवविविधता नष्ट होताना दिसते. मग या बाबीचा आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर संवर्धन कन्झर्वेशन, ज्यामध्ये आपण बघू शकतो वन्यजीवाचं आपण मोठ्या प्रमाणात संवर्धन करतो, त्याचबरोबर इतर बाबीचं संवर्धन करतो. मग त्याचे प्रकार काय आहेत, आपण वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, टायगर रिझर्व, बायोस्फिअर रिझर्व या माध्यमातून काय करतो, त्याचं संवर्धन करतो. मग त्याचे प्रकार काय असतील, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणजे इन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन काय आहेत, मग त्याचे काय आहेत म्हणजे त्याचे निकष काय आहेत, मग या प्रकारचे क्षेत्र घोषित केल्यामुळे पर्यावरणाला कशा प्रकारचा फायदा होतो, आणि आपण जर अशा प्रकारचे क्षेत्र घोषित केले नाहीत तर त्याचा तोटा कशा प्रकारे होतो, या विविध अंगाने आपल्याला या बाबी पाहायच्यात. पुढे जैवविविधता हॉटस्पॉट काय आहेत, आपल्याला माहीत आहे की पश्चिम घाट असेल, पूर्व हिमालय आहेत, हे भारतातील महत्त्वाचे हॉटस्पॉट आहेत. या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर त्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे व कायदे कोणते आहेत आणि कार्यक्रम कोणते आहेत याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय करार व कायदे गट या विविध बाबीचा यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढचा बाब पर्यावरणीय प्रदूषण आणि ऱ्हास. आपल्याला माहीत आहे की बाबा अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, ज्यामध्ये ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल. मग त्या प्रदूषणाचे प्रकार कोणते आहेत, मग अशा प्रकारे. त्यानंतर प्रदूषक परिणाम काय आहेत, ओझोन थराचा ऱ्हास, ओझोन छिद्र, त्याचबरोबर हरितगृह परिणाम, जागतिक तापमान वाढ, अतिपोषण, वाळवंटीकरण, आम्लप्रजन्य, धोकादायक कचरा, प्रदूषण ऱ्हासाची कारणे, प्रतिबंध नियंत्रण, राष्ट्रीय पर्यावरण संस्था, कायदे व धोरणे, आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था व कायदे या विविध अंगाने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. मग प्रदूषणाचा आपण पाहिलं की प्रकार असेल, त्यानंतर आपल्याला माहीत आहे की विविध वायू असेल, ज्यामध्ये CFC सारख्या वायूमुळे आपल्याला ओझोन थराचा ऱ्हास होताना दिसतो. आपल्याला अंटार्क्टिकावर 1985मध्ये आपल्याला छिद्र पडताना दिसलं. मग ते का पडलं, त्याला कोणते वायू जबाबदार आहेत याचा अभ्यास करायला पाहिजे. मग ग्रीन हाऊस गॅसेस कोणते आहेत, मग ग्रीन हाऊस गॅसेसचा परिणाम काय आहेत, आणि त्याचबरोबर जागतिक तापमान वाढ होताना आपल्याला दिसते. अलीकडे हा खूप मोठा मुद्दा, बर्निंग मुद्दा आहे. यासाठी आपण बघू शकतो की COP सारख्या परिषदाच्या माध्यमातून आपण यावर चर्चा करतो. त्यानंतर आपल्याला अतिपोषण, ज्यामध्ये आपण युट्रोफिकेशन म्हणतो, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर वाळवंटीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते, त्याच्या आव्हाने काय आहेत, समस्या काय आहेत, त्यासाठी काय प्रयत्न करत आहेत. यामध्ये आपण बघू शकतो दक्षिण आफ्रिकेमध्ये साहेल सारख्या रिजनच्या माध्यमातून आता कुठेतरी वाळवंटीकरणावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर निलगिरीसारख्या प्रदेशामध्ये आता वाळवंटीकरणासाठी सरकार विविध प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. अशा बाबीचं आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर ॲसिड रेन, मग त्याचे फायदे ॲसिड रेनचे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसानच होताना दिसतात. मग त्याचे परिणाम काय आहेत, तो कशामुळे होतो, त्यामध्ये कशाचा समावेश होतो, त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटना कुठे कुठे घडलेल्या आहेत या आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर आपण धोकादायक कचरा पाहतो, ज्यासाठी विविध करार आहेत, रॉटरडॅमसारखे करार असेल. त्यानंतर पुढे प्रदूषण ऱ्हास कशामुळे होतो, त्याची कारणे काय आहेत, त्यासाठी प्रतिबंध नियंत्रण, आणि त्यासाठी काही महत्त्वपूर्ण संस्था असतील, कायदे असतील, त्यासाठी बनवलेली धोरणे असतील, आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरील देखील संस्था करार या क्षेत्रामध्ये ज्या काम करतात त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे पर्यावरण आघात निर्धारण, ज्याला आपण इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणतो. जर तुम्ही 11वी-12वीचं इन्व्हायरमेंटचं पुस्तक व्यवस्थित अभ्यास केलं तर तुम्हाला यामधील खूप महत्त्वपूर्ण संकल्पना खूप सोप्या भाषेमध्ये तिथे समजून सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पर्यावरणीय आघात नियंत्रण, त्याच्यासाठी काय मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्याची कायदे प्रक्रिया काय आहे, त्याची गरज, फायदे, त्रुटी आणि उपाय या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते थोडक्यात पाहू. बघा, नदीच्या पाण्याचे औद्योगिक प्रदूषण ही भारतातील एक महत्त्वाची पर्यावरण समस्या आहे. की बाबा नदीच्या पाण्याचे औद्योगिक प्रदूषण ही भारतातील एक महत्त्वाची पर्यावरणीय समस्या आहे या समस्येचे
निराकरण करण्यासाठी विविध उपाययोजना आणि या संदर्भात सरकारच्या पुढाकाराची चर्चा करा. आपण पाहतो की बाबा नदी किनारी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कारखाने औद्योगिक वसाहती असताना दिसतात. मग ते त्यांचं सांडपाणी कुठंतरी नदीमध्ये सोडतात. त्यामुळे काय होतं बाबा, मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रदूषण होतं. मग ही एक महत्त्वाची समस्या आपल्याला यामधून कळून चुकलं. मग औद्योगिक प्रदूषणाची कारणे काय आहेत, मग त्याचे स्रोत काय आहेत, या बाबी माहीत असायला पाहिजे. आणि त्यासाठी सोल्युशन म्हणजेच विविध उपाययोजना आणि सरकारने त्यासाठी काय पावले टाकली आहेत याचं आपल्याला माहीत असेल तर आपण याचं उत्तर देऊ शकतो. त्यानंतर पुढे बघा, तेल प्रदूषण म्हणजे काय, सागरी संस्थेवर त्याचे काय परिणाम होतात, भारतासारख्या देशासाठी तेल प्रदूषण विशेषतः कोणत्या प्रकारे हानिकारक आहे. आपण डे टू डे न्यूजमध्ये देखील अशा प्रकारचे प्रकरण पाहू शकतो की बाबा समुद्रामध्ये एखादे जहाज उलटल्यामुळे काय झालं, त्यामधील तेलाचं काय झालं, समुद्रामध्ये तेल समुद्रामध्ये तेल सांडल्यामुळे किंवा जहाजामध्ये अपघात झाल्यामुळे आपल्याला काय होतं, तेल प्रदूषण होताना दिसतं. आपण पाहू शकतो की अलीकडे 1-2 वर्षामध्ये देखील वर्षाखाली कुठेतरी आपल्याला समुद्रामध्ये अशा प्रकारच्या विविध घटना घडल्याचे दिसून येते. मग बाबा आता काय होतं, जनरली समुद्रामध्ये तेल प्रदूषण झाल्यामुळे काय होतं, सागरी संस्थेवर त्याचे परिणाम होताना दिसतात. मग सागरी संस्थेला कशा प्रकारचे परिणाम होतात, हानी कशा प्रकारे होते आणि भारतासारख्या देशासाठी तेल प्रदूषण विशेषतः कोणत्या प्रकारे हानिकारक आहे. मग आपल्याला ह्या सर्व बाबी व्यवस्थित माहीत असतील, अलीकडे घडलेल्या घटना माहीत असतील, त्याच्यावर उपाय माहीत असतील, त्याचबरोबर आपण त्याची कारणे, परिणाम, समस्या या विविध अंगाने आपला व्यवस्थित अभ्यास असेल तर आपण अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवू शकतो. त्यानंतर पुढचा टॉपिक्स म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपण याला डिझास्टर मॅनेजमेंट असे म्हणतो. मग आपल्याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये आयोगाने काय म्हटलं आहे की आयोगाने फक्त आपल्याला एवढा अभ्यासक्रम दिला आहे की बाबा आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम लवचिकता आणि लवचिक समाज असं आयोगाने आपल्याला अभ्यासक्रमामध्ये म्हटलं आहे. मग यावरून आपल्याला एक क्रिस्टल क्लिअर संकल्पना येत नाही की बाबा नेमकं आम्हाला करायचं काय. मग आपत्तीचे प्रकार काय आहेत हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. जर तुम्ही हा टॉपिक्स जनरल स्टडीज 1 मधील जॉग्राफी या पोर्शनमधील जिओलॉजिकल फेनोमेना म्हणजेच भौगोलिक घटना यासोबत कनेक्ट करून अभ्यास केला तर खूप सोपे जाईल. बघा यामध्ये आपण बघू शकतो भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, त्याचबरोबर आग, दुष्काळ, पूर यासारख्या आपत्ती आपल्याला होताना दिसतात. मग त्या काय आहेत बाबा, त्याची कारणे काय, त्याचे परिणाम काय, त्याचे आव्हाने काय, त्या अलीकडे घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना कोणत्या असतील याचा अभ्यास करायचा आहे. मग आपत्तीचे व्यवस्थापन राष्ट्रीय स्तरावर असेल, राज्य आणि जिल्हा स्तरावर कशा प्रकारे आपत्तीचं व्यवस्थापन केलं जातं, त्यासाठी महत्त्वपूर्ण कोणकोणत्या संस्था आहेत या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर समुदाय स्तरावर कशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन केलं जातं हे माहीत असणे गरजेचे आहे. आणि यासाठी आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय उपक्रम कोणकोणते आहेत याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. ज्यामध्ये आपण पी एम डिझास्टर फंड किंवा CM डिझास्टर फंड म्हणतो यासारखे किंवा इतर महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम आहेत. त्याचबरोबर आपण नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि आपत्ती प्रतिसाद निधी या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यावर आता कशा प्रकारे प्रश्न येतात बघूत आपण थोडक्यामध्ये. भारतीय उपखंडाच्या संदर्भात ढगफुटीची यंत्रणा आणि घटना स्पष्ट करा. अलीकडील 2 उदाहरणाद्वारे काय करायचं, चर्चा करायचं. मग आपल्याला माहीत असायला पाहिजे की बाबा ढगफुटी म्हणजे नेमके काय, ढगफुटीची कारणे, ढगफुटीचे परिणाम आणि ढगफुटीची यंत्रणा या बाबी आपल्याला माहीत असेल तर आपण या प्रश्नामधला पहिला भाग लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला करंट रिलेटेड थोडा अपडेट राहून आपल्याला अलीकडे क्लाउड ब्रस्ट म्हणजेच ढगफुटीच्या काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या असतील त्या माहीत असायला पाहिजे, जेणेकरून आपण उत्तर लिहू शकतो. म्हणजेच आपण पाहू शकतो की बाबा जनरल स्टडीज 3 मध्ये आपल्याला न्यूज पेपरचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्यानंतर पुढे भूस्खलनाची विविध कारणे आणि परिणामाचे वर्णन करा, ज्याला आपण लँडस्लाईड म्हणतो बघा. त्यानंतर राष्ट्रीय भूस्खलन जोखीम व्यवस्थापन धोरणातील महत्त्वाचे घटक स्पष्ट करा. आता सुरुवातीला भूस्खलन म्हणजे माहीत असायला पाहिजे. आपण पाहू शकतो हिमालय असेल, पश्चिम घाट असेल या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडून येतात. अलीकडे यावर्षी आपण पाहू शकतो की उत्तराखंड किंवा हिमालयन राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडल्या. त्याचबरोबर महाराष्ट्रातील माळीण असेल, तळी असेल या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला भूस्खलनाच्या घटना होताना दिसून आल्या. मग आपल्याला माहीत असायला पाहिजे त्याची कारणे काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत. त्यानंतर राष्ट्रीय भूस्खलन जोखीम व्यवस्थापन धोरण आणि त्या धोरणाची उद्दिष्टे, त्या धोरणातील
बाबी या सर्व माहीत असतील तर आपण या क्वेश्चनला जस्टिस देऊ शकतो. त्यानंतर पुढचा टॉपिक जो जनरल स्टडीज 3मधील आपण शेवटचा विषय म्हणू शकतो, ज्याला आपण आंतरिक सुरक्षा म्हणू शकतो. आंतरिक सुरक्षा, ज्याला इंटरनल सिक्युरिटी देखील म्हटले जाते. मग आंतरिक सुरक्षामध्ये आपल्याला आयोगाने काय अभ्यासक्रम दिलेला आहे आपण पाहू. विकास व उग्रवादाचा प्रसार आणि याच्यातील दुवे. आपण या पाहू शकतो की डेव्हलपमेंट आणि लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम यांच्यातील दुवे आपल्याला म्हटलं आहे. की मग ह्याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे अभ्यासमध्ये आपल्याला बघा. विकास व उग्रवादाच्या विचारसरणीचा प्रसार यामधील संबंध आपल्याला अभ्यासायचा आहे सर्वप्रथम. त्यानंतर उग्रवादी विचारसरणीच्या प्रसारासाठी जबाबदार घटक कोणते आहेत. सुरुवातीला आपल्याला विकास आणि उग्रवादी विचारसरणीचा संबंध अभ्यासायचा आहे. त्यानंतर उग्रवादी विचारसरणीसाठी जबाबदार घटक कोणते आहेत. उग्रवादी विचारसरणीला प्रोत्साहन देणाऱ्या काही महत्त्वपूर्ण संस्था असतील, त्या प्रदेशातील किंवा काही व्यक्ती असतील. मग या सर्व बाबीचा विचार करून ते घटक अभ्यासायचे आहेत. त्यानंतर अविकासामुळे होणारा उग्रवादाचा प्रसार कमी करण्यासाठी सरकारने उचललेली पावले. बघा आता आपण बघू शकतो की अलीकडे उग्रवादाच्या घटनांमध्ये घट होताना दिसून येते, कारण सरकार विविध ऑपरेशन आणि विविध योजनाच्या माध्यमातून आता उग्रवादाचा नायनाट करण्याचा प्रयत्न करत आहे. मग अशा प्रकारे कोणकोणती महत्त्वपूर्ण ऑपरेशन, कोणकोणत्या योजना सरकारने राबवल्यात याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर नक्षलवाद चळवळीचा उगम असेल. पश्चिम बंगाल चारू मुजुमदार यांनी या चळवळीची सुरुवात केली. त्यानंतर यासारख्या चळवळी पुढे जाण्याची कारणे काय आहेत, त्याचबरोबर त्यांचा विस्तार कशा प्रमाणात झाला, भारतामध्ये त्याची सद्यस्थिती काय आहे, त्याचबरोबर सरकारने या बाबी निर्मूलन करण्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स, उपाययोजना, त्याचबरोबर ॲक्शन, त्यानंतर योजना, त्यानंतर विविध उपक्रम राबवले असतील, या विविध बाबीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आंतरिक सुरक्षेसमोरील आव्हाने निर्माण करण्यात बाध्य राज्य आणि गैरराज्य घटकाची भूमिका. बघा आपल्याला माहीत आहे की आंतरिक सुरक्षा डिस्टर्ब करण्यासाठी काही स्टेट ॲक्टर्स किंवा नॉन स्टेट ॲक्टर्स काम करतात. मग त्यांची भूमिका आपल्याला यामध्ये अभ्यासायची आहे. मग यामध्ये काय करायचं बघा, विशेषतः अंतर्गत सुरक्षेस आव्हाने निर्माण करण्यास राज्य आणि गैरराज्य घटकाची भूमिका आपल्याला अभ्यासायची आहे. मग आपल्याला यामध्ये स्टेट आणि नॉन स्टेट ॲक्टर माहीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे गैरराज्याकडून जे धोके आहेत त्यामध्ये जम्मू काश्मीरमधील विभाजन, डाव्या विचारसरणीचा अतिरेक, त्यानंतर ईशान्य भारतातील बंडखोरी अशासारख्या बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दहशतवाद, त्यामध्ये दहशतवाद म्हणजे नेमकं काय, त्याची कारणे काय, त्यानंतर राज्य प्रयोजित दहशतवाद काय, मग त्याचे परिणाम काय, त्यानंतर दहशतवादाच्या काही महत्त्वपूर्ण घटना असतील ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे, या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठी सरकारने काय महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत आणि आपण अशा प्रकारच्या घटना कशा प्रकारे कमी करू शकतो यावर आपल्याला उपाययोजना, अशा विविध बाबीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अंतर्गत सुरक्षा हाताळण्यासाठी संस्थात्मक चौकट आहे बघा, ज्यामध्ये काही महत्त्वपूर्ण संस्था आहेत, ज्यामध्ये आपल्याला NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, त्यानंतर नेटग्रीड असेल, मॅक असेल, UAPA म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट, त्यानंतर टाडा आणि पोटा यासारख्या महत्त्वपूर्ण कायद्यांचा देखील आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढील टॉपिक बघा, यामधील संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने. अंतर्गत सुरक्षा आव्हानामध्ये प्रसारमाध्यम व सामाजिक नेटवर्किंग साईटची भूमिका, सायबर सुरक्षेच्या महत्त्वाच्या बाबी, आर्थिक गैरव्यवहार व त्यावरील प्रतिबंध आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. मग या टॉपिकमध्ये आपल्याला नेमकं काय करायचे बाबा. संप्रेषण नेटवर्कद्वारे अंतर्गत सुरक्षेला निर्माण होणारी आव्हाने कोणती आहेत. मग संप्रेषण नेटवर्क काय आहे, त्याचबरोबर यामुळे अंतर्गत सुरक्षेला कशा प्रकारे आव्हाने निर्माण झालेले आहेत याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे अंतर्गत सुरक्षेत माध्यमे असतील, सोशल नेटवर्किंग साईटची काय भूमिका आहे बाबा. अंतर्गत सुरक्षेमध्ये जे आपण पाहू शकतो की माध्यमे असेल, सोशल मीडिया असेल, यांची काय महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यामुळे आपल्याला काय माहीत होतं बाबा, जनरली काय असतं, फेक न्यूजसारख्या प्रकरणामुळे काय होतं, आंतरिक सुरक्षा कुठंतरी विचलित, डिस्टर्ब होताना दिसते. या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सोशल मीडिया व्यवस्थापनातील आव्हाने कोणते आहेत. मग आपल्याला माहीत आहे की बाबा मॉब लॉन्चिंगसारख्या घटना असतील ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने पसरल्या आणि त्यामुळे काय होतं,
विविध आव्हाने समस्या निर्माण होतात. मग अगदी त्याचप्रमाणे सोशल मीडिया व्यवस्थापनातील आपल्याला आव्हाने अभ्यासायची आहे. त्याचबरोबर सायबर सुरक्षेची मूलभूत तत्त्वे. अलीकडे डिजिटलीकरण वाढल्यामुळे काय होते बाबा, जनरली आपल्याला हॅकिंगसारखे प्रकार पुढे येताना दिसतात. मग सायबर फसवणूक होताना दिसते. मग त्यासाठी काही मूलतत्वे दिलेली आहेत, ती आपल्याला अभ्यासायची आहेत. आणि त्यानंतर सायबर सुरक्षेचा अभ्यास करायचा आहे. मग सायबर सुरक्षा म्हणजे काय, सायबर सुरक्षेचे फायदे काय, त्यानंतर सायबर सुरक्षा आपण डावलली, त्याला इग्नोर केलं तर आपल्याला कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आता कुठेतरी सायबर लिटरेट होणे गरजेचे आहे. या सर्व बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेमध्ये अवेअरनेस व्हावा यासाठी सरकारने कोणते महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतातील सायबर सुरक्षेला कोणता धोका आहे याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर सायबर सुरक्षावरील आंतरराष्ट्रीय सहकार्य, त्याचबरोबर सायबर वॉरफेअर याचा देखील अभ्यास करायचा आहे. आपण पाहू शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पावले उचललेली आहेत, जेणेकरून सायबर सिक्युरिटीसाठी आपल्याला काय होताना दिसून येते, ती कुठेतरी सुदृढ होताना दिसून येते. मग आपल्याला माहीत आहे की सायबर वार आता काय होतं की जनरली विविध देशामध्ये युद्ध असेल तर सुरुवातीला आता अलीकडे काय होत आहे, पूर्वीप्रमाणे सीमेवर युद्ध लढण्याऐवजी आता बघा डिजिटल माध्यमातून त्याच्या डिजिटल ॲसेटवर हल्ले होताना दिसून येत आहेत. अगदी त्याचा अभ्यास करायचा आहे. मग मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळा पैसा, ज्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होते. मग मनी लॉन्ड्रिंग काय आहे, त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचं कशाप्रकारे नुकसान होतं, सरकारने यासाठी कोणती पावले उचलली आहेत, कायदे असतील, योजना असतील, यासाठी कार्य करणाऱ्या महत्त्वपूर्ण संस्था असतील आणि अलीकडील घडलेले काही महत्त्वपूर्ण मनी लॉन्ड्रिंगची उदाहरणे असतील, याचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर मनी लॉन्ड्रिंग प्रक्रिया, परिणाम, आव्हाने, उपाय या सर्व बाबीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला पुढचा टॉपिक म्हणजे सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्याचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचे संबंध अभ्यासायचे आहेत. मग आता यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचे तर बाबा किनारी व भूसीमा सुरक्षा व्यवस्थापनातील आव्हाने बघायची आहेत. आपण पाहू शकतो की भारत हा सीमा, भारताला लँड सीमा आहेत आणि सागरी सीमा देखील आहेत. मग ज्या भूसीमा आहेत त्याच्या वेगळी सुरक्षा आव्हाने आहेत, तर सागरी सीमा आहेत त्याच्या वेगळ्या सुरक्षा आव्हाने आहेत. या विविध बाबीचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग त्यासाठी सरकारने काय महत्त्वपूर्ण योजना राबवली असतील, धोरणे राबवली असतील, त्याचबरोबर त्याची सद्यस्थिती काय आहे आणि या सुरक्षेला कुठंतरी काय म्हणता येईल, या सुरक्षेला कुठंतरी तडा देऊन अलीकडील काही घटना घडल्या, त्या सर्व बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग सुरक्षा यंत्रणा अलीकडे कशाप्रकारे सजग झाले आहेत, कशाप्रकारे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत आहे, आधुनिकीकरण होत आहे, या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. शेजारील देशाबरोबरचा भूसीमावाद, यामध्ये आपण पाकिस्तान, चीन किंवा नेपाळ या विविध देशांसोबत आपले भूसीमावाद कशा प्रकारचे आहेत, ज्यामध्ये आपण पाहू शकतो अलीकडे कालापानी असेल, लाईन ऑफ कंट्रोल असेल, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असेल किंवा मॅकमोहन लाईन असेल, या विविध ठिकाणी आपल्याला आपल्या शेजारी देशाबरोबर सीमा विवाद होताना दिसतात. या सर्व बाबीचा यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सीमा सुरक्षा व्यवस्थापनातील भारताची काही महत्त्वपूर्ण धोरणे असतील, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर संघटित गुन्हेगारी व दहशतवादामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे. मग आपल्याला संघटित गुन्हेगारी म्हणजे काय, दहशतवाद म्हणजे काय, या बेसिक संकल्पना क्लिअर असतील तर आपण अशा टॉपिक्सवर आलेल्या प्रश्नाला टॅकल करू शकतो. त्यानंतर बघा संघटित गुन्हेगारी, त्याचे प्रकार काय, त्याचे आव्हाने काय, या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढे आता इंटरनल सिक्युरिटीवर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते पाहूत. बघा भारतासमोर सध्या कोणती अंतर्गत सुरक्षेची आव्हाने आहेत, अशा धोक्याचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय गुप्तचर आणि तपास संस्थाची भूमिका स्पष्ट करा. आता यामध्ये आपल्याला क्वेश्चन 2 भागामध्ये विभागायला आहे. बघा भारतासमोर सध्या कोणती अंतर्गत सुरक्षेची आव्हाने आहेत. आपल्याला सुरुवातीला आपण पाहिल्याप्रमाणे भारताची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा या टॉपिकमध्ये आपल्याला व्यवस्थित अभ्यास असेल. भारताची अंतर्गत सुरक्षा समस्येसमोर कोणती आव्हाने आहेत, तर आपण हा पहिला भाग टॅकल करू शकतो. त्यानंतर अशा धोक्याचा मुकाबला करण्यासाठी केंद्रीय गुप्तचर आणि तपास यंत्रणांची भूमिका कशा प्रकारे आहे हे माहीत असायला पाहिजे. मग केंद्रीय गुप्तचर यंत्रणा कशा प्रकारे काम करतात, कोणत्या आहेत, त्यांची तपास यंत्रणांची पद्धती काय आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अलीकडे कशा प्रकारे महत्त्वाचं योगदान दिलं आहे, हे जर माहीत असेल तर आपण हे उत्तर लिहू शकतो. त्यानंतर पुढे भारताच्या सागरी सुरक्षासमोरील कोणती प्रमुख आव्हाने आहेत,
आपण बघितलं की बघा, भारताला भूसीमा आणि सागरी सीमा आहेत. मग भूसीमाचे वेगळे आव्हाने समस्या, तर सागरी सीमेचे वेगळ्या समस्या आव्हाना. त्यामध्ये सागरी समस्येसमोर कोणती आव्हाने आहेत, त्याचबरोबर सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी राबवण्यात आलेल्या संघटनात्मक, तांत्रिक व प्रक्रियात्मक उपाययोजनाची आपल्याला चर्चा करा असं म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सागरी सुरक्षा म्हणजे काय, त्याच्यासमोर कोणती आव्हाने काय आहेत हे माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी अलीकडे संघटनात्मक, तांत्रिक आणि प्रक्रियात्मक काय प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत ह्या देखील आपल्याला माहीत असायला हव्या, जेणेकरून आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकू. त्यानंतर पुढे विविध सुरक्षा दले व अभिकरणे आणि त्याचे जनादेश, ज्याला आपण विविध सिक्युरिटी एजन्सीज आणि त्याचे मॅन्डेट म्हणू शकतो. मग यामध्ये आपल्याला केंद्रीय सशस्त्र पोलीस म्हणजे ज्याला सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, ज्याला आपण CAPF म्हणतो, यामध्ये SRPF असेल, ITBP असेल, यासारख्या महत्त्वपूर्ण संस्थांचा अभ्यास करायचा आहे. त्यांचं भारतीय सीमा सुरक्षेमध्ये कशा प्रकारचं योगदान आहे, त्याचबरोबर काही केंद्रीय अर्धसैनिक दल असतील त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर सुरक्षा व गुप्तचर संस्था आहेत, ज्यामुळे आपल्याला काय होतं, सुरक्षा प्रक्रिया बळकट करण्यास मदत होते. आणि त्या महत्त्वपूर्ण सुरक्षा यंत्रणा जसे की IB असेल, इंटेलिजन्स ब्युरो, आणि रॉ ज्याला आपण रिसर्च ॲनालिसिस विंग म्हणतो. आता IB जनरली काय करते, देशातील अंतर्गत सुरक्षेसंबंधी काम करते, तर ही रॉ ही परकीय देशात राहून देशाचं संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मग यांचं मॅन्डेट काय, त्याचे रोल काय आहेत, त्यांनी कशाप्रकारे आपलं योगदान दिले आहे, या विविध अंगाने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर केंद्रीय सुरक्षा दलाचे जनादेश ज्याला आपण मॅन्डेट म्हणतो ते काय आहेत, या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपण जनरल स्टडीज 3मध्ये काही महत्त्वपूर्ण विषय असतील, ज्यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था, कृषी, त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि शेवटी आंतरिक सुरक्षा यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर अभ्यास आयोगाने आपल्याला कशाप्रकारे अभ्यासक्रम प्रोव्हाइड केलेला आहे आणि तो अभ्यासक्रम आपण कशाप्रकारे स्वतःच्या सोप्या आणि सरळ भाषेत डिकोड केलेला आहे हे आज पाहिलं, जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिक्समध्ये नेमकं काय करायचं याची बेसिक अंडरस्टँडिंग आलेली असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जनरल स्टडीज 3मध्ये पेपरचं स्वरूप कशा प्रकारचे असेल याचं थोडक्यात अभ्यास करू. बघा, आता जनरल स्टडीज 3मध्ये आपल्याला आयोग काय करील बाबा, 250 गुणासाठी 20 प्रश्न विचारले जातील. 250 गुणासाठी काय केले जातील, 20 प्रश्न विचारले जातील. मग हे 20 प्रश्नाचं स्वरूप काय असेल, तर पहिले 10 प्रश्न म्हणजे 1 ते 10 हे प्रश्न, पहिले 10 प्रश्न हे 10 मार्कर असतील, म्हणजे ईच क्वेश्चन 10 मार्क, आणि 10 मार्काचं वर्ड लिमिट हे 150 शब्द असेल. त्यानंतर पुढे जे दुसरे 11 ते 20 जे क्वेश्चन असतील ते 15 मार्कर म्हणजे 15 गुणासाठी असतील, आणि प्रत्येक प्रश्नाचं वेटेज हे आपल्याला 15 गुणासाठी असेल, आणि याची शब्दमर्यादा 250 असेल. म्हणजे यावरून एक गोष्ट समजून येते की GS 3मध्ये आपल्याला 20 प्रश्न विचारले जातील, त्यामध्ये 10 क्वेश्चन हे 10 गुणासाठी असतील, ज्याची शब्दमर्यादा 150 असेल, तर उर्वरित 10 प्रश्न हे 15 गुणासाठी असतील आणि ज्याची शब्दमर्यादा ही 250 असेल. अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यामध्ये जनरल स्टडीज 3मध्ये नेमकं काय करायचं, त्याचा अभ्यासक्रम आणि त्याच्या गुणाची प्रक्रिया, प्रश्न पद्धती याविषयी आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या अभ्यासाला दिशा द्या, जेणेकरून आपण खूप कमी कालावधीमध्ये यश मिळवू शकू. आज आपण या सेशनच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो की बाबा, कसं आहे की अनेक विद्यार्थ्यांची एकच प्रश्न असतो की आम्हाला UPSC पूर्व मुख्य असेल किंवा बदललेला राज्यसेवा पूर्व मुख्य असेल, याचा अभ्यासक्रमच समजायला आम्हाला वर्षभर जातो. मग आता त्याच विद्यार्थ्यांना वर्षभर त्यांना कुठंतरी कमी लागावा, त्यांचा अभ्यासाला कमी कालावधीमध्ये दिशा यावी, यासाठी आपण या सिरीजच्या माध्यमातून स्लॅबसचा ईच अँड एव्हरी टॉपिक डिकोडिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामुळे तुम्हाला निश्चितच फायदा होईल. तर आज आपण इथे थांबू, पुढच्या सेशनमध्ये भेटू. धन्यवाद. एकच मिनिट बसा.